क्षेत्ररक्षण सजून काही जास्त वेळ गेला, एवढा वेळ जाऊन देऊ नका. बरोबर आता 2:34 झाले. टाळ्यांच्या गजरामध्ये आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं विजय मामा चषक 2026 की अद्भुत कहानी डीका स्पोर्ट पर. और प्रारंभिक बल्लेबाज एक तरफ मयूर मांगेला और उनके साथ बल्लेबाजी करने के लिए अनिल सावंत. बहुत ही शानदार प्रदर्शन इन्होंने किया है और इनका बल्ला बोल रहा है, मैन इन फॉर्म है. भरत, आपका भी स्वागत है कॉम्बॉक्स में. और अब जब आप प्रोफेशनल टीम के खिलाफ खेलते हैं ना, तो आपके पास वो काबिलियत चाहिए, हुनरबाज खिलाड़ी होने चाहिए. तो मयूर को मौका मिला. एक तरफ अनिल तो कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. लेदर बॉल का अनुभव है मयूर के पास. बघा, या मैदानावरती खेळण्याचा तुम्ही लेदरचा उल्लेख केलात, परंतु या मैदानावरती मयूर मांगेलाची एक आपण इनिंग सर्वांनी पाहिलेली आहे. त्यामुळे NCC तर्फे या मैदानावरती खेळण्याचा त्याला सुद्धा अनुभव आहे. आणि जसा तुम्ही उल्लेख केलात की एका ओपन हाफमधून येणाऱ्या संघासमोर ग्रामीण संघ ज्या वेळेला खेळतो त्यावेळेचा बॅटल, तर तुम्हाला सांगू इच्छितो 2017 नंतरचा जो काही खेळ आपण इथं या मैदानावरती बघितला आहे, म्हणजे 18, 19, 20, त्यावेळेला गाव टू गाव या संकल्पनेतून पुढे येणारा संघ हा ओपनच्या संघांना धक्का देत असताना दिसला होता. वसई चॅम्पियन वसई कोळीवाड्याची ती टीम होती. आणि त्यावेळेला मला वाटतं विनर स्पोर्ट्स या सँडी स्पोर्ट असं संघाचं नाव होतं. त्यावेळेला त्यांनी ती शिकस्त दिलेली होती. यस, विनर स्पोर्ट्स. आणि बंटीभाई सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, मगाशी त्यांना सुद्धा आपण पाहिलं. आणि तो एक असा सरप्राईज करणारा रिझल्ट या मैदानावरती आपण बघितला होता. आणि त्याची आठवण का होतीये, कारण आता पुन्हा एकदा वसई तालुका वर्सेस ओपन अप या दोन गटातून पुढे येणारे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. मयूर मांगेला नारंगीचा खेळाडू, दुसऱ्या बाजूला अनिल सावंत संतोष मोहनचा खेळाडू, आणि बॉलिंग मार्कवरती मिस्टर अमय मीरा रोडमधून येणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. आणि असं असताना आता टायमर ऑन, लेट्स प्ले. 5 षटकांची मॅच. आणि या पहिल्या षटकामध्ये बघूयात कशा प्रकारच्या हरकती बघायला मिळतात. कोण करणार हरकत, कोणाला मिळणार आहे बरकत. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर दुरून खेळण्याचा प्रयत्न. येतो डॉटने होते सुरुवात. अमयने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. आणि ते रंग दाखवत असताना कोणतीही धाव पहिल्या चेंडूवरती आलेली नाही आहे. खूप सारी चर्चा या प्लेयर्सच्या बाबतीत, या संघाच्या बाबतीत, या खेळाच्या बाबतीत आपण करणार आहोत. 29/1/2026 दिवस गाजवला होता अमयनं गोटू इलेव्हन संघासाठी. आणि 31/1/2026 अनिल सावंत दिवस गाजवला होता. त्यामुळे टप्पापर्यंत उसळी करणारा चेंडू टप ऑफ द बॉल जाऊन कव्हरच्या दिशेने खेळलाय. नितीन जंगम आमच्याबरोबर या ठिकाणी आहेत. आपलं देखील स्वागत आहे समर्जन कक्षामध्ये. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ओंकार देसाईला देखील आपण या ठिकाणी पाहतो आहे. काही दिग्गज खेळाडू आहेत. अमयनं अप्रतिम दर्जेदार कामगिरी करत गोलंदाजीमध्ये आपला करिश्मा दाखवला होता. धापलकर दाबायत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद एक धाव, ती सुद्धा 2 चेंडू नंतर, म्हणजे एका चेंडू नंतर दुसऱ्या चेंडूवरती आले, सिंगल आले. अमयने आपला क्लास दाखवलाय. अनिल आता त्याच्या समोर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, बेस्ट वर्सेस बेस्ट, बेस्ट बेस्ट आप हो तो हम रेस नहीं करने वाले, हम भी बेस्ट देने वाले. आणि येतोय अति सुंदर आणि दर्शनीय षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. आज कारभाबद्दल चर्चा झाली. ते देखील मला वाटतं 24 तासपेक्षा जास्त क्रिकेट खेळत होते 8:30 वाजेपर्यंत. ओंकार काल कोलकात्याला होता. तिथे बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्याच्या शिरप्याच्या मध्ये रोवला गेला आणि विमान उडालं डायरेक्ट विरारमध्ये. ओंकार, आपलं स्वागत आहे. या मॅचमध्ये देखील तुमच्याकडे अपेक्षा असतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू सुरेख चेंडू होता. यापूर्वी रडारमध्ये होता. आणि बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आहे. दोन्ही खेळाडूंनी मैदान गाजवलेलं आहे. आणि अशा वेळेला मजा येईल प्रेक्षकांना बघायला. नाही, मजा येणार आहे. आणि एक चांगली गोष्ट आपण सुद्धा चिडलीत, आत्ताच्या टेनिस बॉल क्रिकेटरची तितकीची लाईफ चांगली राहिलेली नाही आहे. ट्रॅव्हलिंग करून खेळणं, स्वतःला फिट ठेवणं, खाणं पिणं याची वेळ किंवा त्या सगळ्याची सांगड बसणं, ती प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफला बॅलन्स करणं, या अनेक समस्या असा हो यावेळेला पेटलाय. पुन्हा एकदा आवाज आलाय, टक्कन चेंडू गेलाय पटकन सीमारेखा पार. षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. झटपट पट पट अनिल सावंतचा शॉट टकाटक. चेंडू सीमारेषा पार. अप्रतिम बॅटिंग. डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटताय. म्हणजे 2 दिवस प्रत्येकाने गाजवलेले आहेत. अर्थात प्लेअर ऑफ द डेचा पुरस्कार त्यांच्या शिरपेच्या मध्ये रोवला आहे. आणि ही लढाई बघण्याकरता प्रेक्षक देखील आतुरलेले आहेत. आतापर्यंत अनिल सावंत डॉमिनेट केलंय. नाही, मोठ्या लेवलचा सामना आहे म्हणून अपेक्षा सुद्धा मोठ्या आहेत. मोठ्या उत्साहाने प्रेक्षक याचसाठी तर आलेले आहेत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीने चेंडू बॅटवरती घेतला गेला. मिड विकेटच्या दिशेने पाठवले. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. चांगली फिल्डिंग तोपर्यंत. 1 धाव. पहिलं षटक
त्या ठिकाणी समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकारांच्या साह्यानं कार्तिक 11 संतोष भुवनचा संघ जाऊन पोहोचले 14 वरती. कोणतीही विकेट आलेली नाही आहे. आणि प्रशांत सर, जशी आपण चर्चा करतोय ना, प्रत्येक खेळाडू ज्या वेळेला तुम्हाला व्यावसायिक खेळाडूंसमोर म्हणजे ओपनच्या खेळाडूंसमोर खेळायचं आहे, तेव्हा ग्रामीण खेळाडूंना आपल्या खेळाचा स्तर थोडासा उंचावणं गरजेचं असणार आहे. मग त्याच्यामध्ये घेतलेला आयकॉन, त्या आयकॉनचा आयकॉनिक रोल ही सुद्धा एक महत्त्वाची बाब असणार आहे. आणि मगाशी जी आपण चर्चा करत होता ना की लांबून आल्यात खारपावचा संघ, मगाशी जो संघ खेळत होता तो सकाळी 8:30 वाजेपर्यंत क्रिकेट खेळत आज पुन्हा एकदा या भर उन्हामध्ये दुपारच्या सत्रात खेळताना दिसलाय. ओमकार कोलकात्यावरून आलेले आहेत आणि हे सगळं करत असताना सगळ्यांच्या अपेक्षा तर असतात त्यांच्याकडून चांगला खेळ होण्याच्या, पण ते खेळाडू जे त्या खेळाच्या मागे जो काही स्ट्रगल करतात, जी काय मेहनत करतात, त्याच्यावरती बहुतांश जणांच्या नजरा नसतात. आणि त्यामुळे कोणत्याही खेळाडूला ट्रोल किंवा बाकी साऱ्या गोष्टी करत असताना एकदा विचार करणं गरजेचं आहे. टायमर ऑन आहे, लक्षात असू द्या, टायमर ऑन आहे. आणि टायमर ऑन असल्याकारणाने 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेची आहेत. राहुल जोगाडिया नवीन गोलंदाजी मार्गवरती तयार होतील. पहिलं षटक 14 धावांचं आलं. प्रचंड अनुभव राहुल यांच्या पाठीशी सुद्धा आहे आणि राहुलने अनेक मैदानं आपल्या पीक काळामध्ये गाजवलेली सुद्धा आहेत. आज ते या मैदानावरती आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणतात ना, एक प्रोफेशनल खेळाडू म्हटलं की तुम्हाला दर वर्षाला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे, सिद्ध करून दाखवायचं. त्याच वेळेला त्या वर्षामध्ये तुमचा डिमांड त्या बेसिसवरती क्रिएट होतो, बनत असतो. आणि राहुल यावर्षी म्हणजे म्हणतात ना दरवर्षीच करतात, पण यावर्षी सुद्धा स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक मैदानावरती आपला बेस देण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसापूर्वी मीरा मैदानामध्ये झालेल्या मीरा मैदान बिग बॅशमध्ये सुद्धा आयकॉन खेळाडू होते. यावेळेला समोर चॅलेंजर मयूर मंगेला आणि अनिल सावंत यांचं, त्याला कशा प्रकारे ते सामोरे जातात हे सुद्धा बघावं लागेल. दुसऱ्या षटकाची होते सुरुवात. 14 वरती 0 राहुल वर्सेस अनिल. बाहेर कट होणारा चेंडू ही खासियत आहे, मोठा कट करणं, हाताची हरकत दाखवत असताना फलंदाजाला कन्फ्यूज करणं, या साऱ्या बाबींसाठी राहुल जाणले जातात. बघा कशा पद्धतीने चेंडू हाताळाचा टप्पा पडल्यानंतर बाहेर कट होत असताना त्याचा एकदम जवळचा साथी, त्याला जवळून ओळखणारा ओंकार देसाई यष्ट्यांच्या बागे आहे, त्याने सुंदर रीतीने चेंडू गॅदर केलाय. डॉट ऑन साइड पर गेंद को खेला गया, लॉन्गर पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है. सिंगल ही आपको मिलेगा. माइकल डिसूजा इनकी तरफ से इनाम है. अगर आप छक्का जड़ते तो 200 का इनाम, अगर क्लीन बॉल करेंगे तो 1100 का इनाम है. तो दोनों तरफ इनाम लगाए हैं माइकल डिसूजा. बात करते रन संख्या 15 रन बगैर किसी नुकसान के. राजेश ओगे को आपने देखा था लेग ब्रेक गेंदबाजी करते हुए सत्यनारायण कोपरी के लिए. और प्रोफेशनल क्रिकेट में आप इनको देखिए, राहुल जोगाड़िया बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी हैं और इस बार ज़्यादा घुमाव नहीं था लेकिन बीट करने के लिए काफ़ी था. बल्लेबाज का फुटवर्क नहीं है, खड़े खड़े ऑनसाइड पर खेलने की कोशिश मयूर मांगोला द्वारा. इस बार बल्लेबाज बीट में, गेंद चलेगी व ओंकार के पास रन बनाने का कोई मौका नहीं है. उच्च स्तरावरचं क्रिकेट आणि उच्च स्तरावरच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला फुट मुवमेंट, तुमच्या डोळ्यांची आणि हाताच्या पोझिशन, या साऱ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि त्याच गोष्टींची कमी मागील चेंडूवरती आढळली. शफल झाले होते सुरुवातीलाच आणि त्यानंतर अक्रॉस द बॅट मिड विकेटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट येतोय लगातार, दुसरा डॉट. 1 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केले. ही राहुलची खासियत आहे. याला का मोठ्या पटलावरचा मोठा हिरो म्हटलं जातं, काय याला नन्ना मन्ना जादूगर म्हटलं जातं, ते या मागील 4 चेंडूवरती दाखवलंय. पण मयूर मांगेला आपला लेदरचा क्लास, नारंगीसाठी ग्रामीण क्रिकेट खेळत असताना या मैदानावरती आतापर्यंत खेळलेला इनिंग त्या आठवाव्या लागणार आहेत. ज्या बेस्ट इनिंग होत्या त्या नजरेसमोर ठेवाव्या लागणार आहेत. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये आपली कला पेश करावी लागणार आहे. इनसाइड आउट चेंडूला पाठवून दिला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक संतोष जाधव चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. राहुल का बहुत ही अच्छा ओवर है, प्रभावी गेंदबाजी कर रहे हैं. लेग स्पिन गेंदबाजी उनकी ताकत है और इस बार बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. दबाव बनाए बल्लेबाजी के ऊपर. पहले ओवर में मोमेंटम बल्लेबाजों के पास था, दूसरे ओवर में अच्छा कमबैक गोटी 11 के गेंदबाजों द्वारा. इस बार डावी लगाई, बहुत ही बेहतरीन अमय है. अभी फील्डिंग करने के लिए आए हैं ओवर समाप्त होने के बाद. तो शानदार ये एफर्ट देखिए. एक्शन रिप्ले आएगा डीका स्पोर्ट पर. 2 ओवर का खेल समाप्त. 18 रन स्कोर बोर्ड पर है. अनिल 14 पर खेल रहे, मयूर मांगेला 4 पर खेल रहे. उस्मान भाई दिखाइए जिस तरह से ये अच्छा शॉट था, कमाल का शॉट, गजब का शॉट था. और टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते गेंद थोड़ा सा लेग स्टंप की तरफ चली गई. इसके बाद में हवा में गेंद, ये उड़ता हुआ पंची है. अब मैं उड़ता हुआ पंजाब आपने देखा, ये उड़ता हुआ पंची भी देखिए. बहुत ही शानदार, कमिटमेंट में कोई कमी नहीं है. और गेंदबाज से ये उम्मीद नहीं करते, जो स्पेशलिस्ट खिलाड़ी बल्लेबाज है वो फील्डिंग अच्छा कर सकता है, ऑलराउंडर खिलाड़ी है, लेकिन ये गेंदबाज है, फ्रंटलाइन गेंदबाज, वहाँ भी आपका एफर्ट लगता है 6 गेंदें डालने के लिए. और ये कमाल की फील्डिंग,
अमय द्वारा। स्कोर 2 ओवर के बाद 18 रन। कार्तिक 11, संतोष भुवन। बहुत अच्छी टीम जरूर है। राहुल के ओवर में मात्र 4 रन, किफायती ओवर था। दानिश अपने बोरिंग मापा तैयार। समय भी आपको दिया गया है 5 ओवर के लिए। 5 ओवर का अगर मुकाबला तो 4 ओवर के लिए 20 मिनट का समय। बैटिंग पावर प्ले का इशारा। गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी करने के लिए गेंदबाज दानिश। मयूर मांगीला के ऊपर सबकी निगाहें हैं। ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट, उसके साथ स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। फाइन लेग का खिलाड़ी दायरे के अंदर। अगर पावर प्ले है, बैटिंग पावर प्ले है, तो इसका मतलब है 3 खिलाड़ी दायरे के बाहर रहेंगे, जिसमें ऑन साइड पर फिलहाल आप देख सकते हैं वो 2 खिलाड़ी और 1 खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर है, और अफसर पर 4 खिलाड़ी दायरे के अंदर। मयूर मांगेला स्ट्राइकर एंड पर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार दानिश। फुल टॉस, केवल बल्ला लगाना था। कवर का खिलाड़ी दायरे के अंदर है और उनके सर के ऊपर से आपको खेलना था। गेंद बॉल लेने के बाद 4 रन। सामन्याची वाढली रंगत। भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार दमदार चौकार बघा. इनसाइड आउट शेड्यूल खेळलंय. फुल टॉस पद्धतीने बॅटवरती घेतलं गेलं आणि इनफिल्ड मध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक होते. कव्हर आतमध्ये होता, पॉइंट आतमध्ये होता आणि त्यांना भेदत असताना चेंडूला पाठवलं सीमारेखा पार 4 धावांसाठी. हे क्रिकेट खेळणं गरजेचं असणार आहे. इथे मेरिटचा वापर तुम्हाला करायला. ऑन मेरिट खेळल्यानंतर धावा बनणार आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडूला गॅपच्या दिशेने प्रति करत चेंडूवरती येत आहे. चांगली फिल्डिंग. मयूरने एक धाव वर्जित केले. सिंगल आली आहे. बघा मागील 2 षटकामध्ये जर बघाल तर 9च्या सरासरीने धावा बनल्यात. 18 आल्या होत्या आणि आता तिसऱ्या षटकाची ज्या वेळेला सुरुवात होते, दानीच्या हातामध्ये चेंडू आलाय त्यावेळेला पहिल्या चेंडूवरती 4, दुसऱ्या चेंडूवरती 1 आणि तिसऱ्या चेंडूसाठी दानिश तयार होत आहेत. याच धावफलकाला जर का पुढे नेलं तर हे 45-50च्या आसपासचं धावफलक दिसू लागले आणि हे 45-50 या 5 षटकामध्ये पुरेशा नाहीत, हे मागील मॅचने दाखवले. फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेलते लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच. अनिल सावंत को शांत किया गया दानिश द्वारा. प्रतीक का बेहतरीन कैच और अब पहले विकेट का पतन. बल्लेबाज अनिल डिपा. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. थँक्यू. लपेटण्याचा प्रयत्न, दुरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कमध्ये थोडासा कमीपणा जाणवला आणि त्यानंतर चांगला कंट्रोल. प्रतीकचा स्वतःवरती सुंदर झेल त्यानं टिपला आणि फलंदाज अनिल सावंत बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता देवा पांडे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. नवोदित खेळाडू आहेत. मागील 1-2 वर्षापासून त्यांनी सुद्धा आपल्या खेळाचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न केलाय. कार्तिक 11साठी ॲज अ ऑलराऊंडर म्हणून त्याचा परफॉर्मन्स नेहमीच प्रभावित करणारा राहिला आहे आणि आता ही अशी संधी आहे, इथे हिरो बनण्याची संधी आहे. गोटीलन विरार ओपन गटामधून पुढे आलेला संघ आहे, त्याच्या समोर खेळ दाखवणं म्हणजे स्वतःला ओपनच्या टीमसमोर चांगल्या रीतीनं प्रमोट. ओहो, यावेळेला काय रनआउटची संधी नाही. चांगली फेकी. संतोष जाधवने वेगाने चेंडूला फेकला आणि जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत एकच धाव देवानं पूर्ण केली आहे. 8 चेंडू 9 धावांवरती मयूर खेळतोय. मयूरच्या बॅटमधून एक चौकार जरूर आपण बघितला, पण इथून 1 चौकार 1 षटकार या बाबी पुरेशा राहणार नाही आहेत. तुम्हाला 60-70 या धावा डोक्यामध्ये जर का ठेवून चालायचं असेल तर एखाद्या षटकात किमान 2 तरी मोठे फटके, ॲटलिस्ट 2 बिग हिट रिक्वायर्ड असणार आहेत, गरजेचे असणार आहेत. 24वरती 1 आणि सुरुवातीला सफल झाले होते. ते मन बनवलं तर मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचं, पण ते सफल होत असताना टप्पा पडल्यानंतर जो चेंडू ड्रिप झालाय कौतुकास्पद. दानिश, व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग, सच अ ग्रेट बॉलिंग. शेवटचा बॉल 24वरती 1. आतापर्यंत 6 धावा दानिशने खर्ची केल्यात. 1 मोठा फटका अपेक्षित असणार आहे त्या 9-10च्या आसपासचं धावफलक आणण्यासाठी. बघूयात काय मयूरच्या बॅटमधून तो मोठा फटका येतोय का. गेंदबाज तैयार है. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, खेलना चाहते थे लॉन्ग ऑफ पर. गेंद चल, ओ कवर पर आके वो कैच लेना था. उससे पहले वो एक्स्ट्रा कवर पर भी खिलाड़ी मौजूद था. ओवर की समाप्ति भी जीवन दान बैटर को मिला. 3 ओवर का खेल, 3 ओवर में 25, 1 विकेट के नुकसान पर कार्तिक 11, संतोष भुवन पहले बल्लेबाजी करते हुए. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक.
पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर विजय मामा चषक काय नवीन आहे, नवीन संकल्पना आणि त्या नवीन संकल्पनेची चर्चा सुद्धा होणं गरजेची आहे. लगातार 5 वर्षे जो संघ या स्पर्धेमध्ये जिंकेल त्याला 24,24,000 रुपये मिळणार आहेत. लगातार 5 वर्ष जो ग्रामीण संघ जिंकणार आहे त्याला 12,24,000 रुपये मिळणार. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेत, संतोष जाधव आहे बाउंड्री लाईन वरती, परंतु लॉंग ऑफच्या डोक्यावरून मयूर मांगेलाच्या बॅट मधून येतोय धमाकेदार सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकार मन बनवलं होतं, माहित होतं राहुल जोगड्या बाहेर कट करणाऱ्या चेंडूला आणि त्याच चेंडूला इनसाइड आउट खेळत असताना लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी पाठवलं. आणि चर्चा मी ते 24 लाख आणि 12 लाखाची का करत, त्याचं कारण आहे कंडिशन आहेत. तुम्ही ज्यावेळेला विजेतेपद पटकावाल त्यावेळेला 5 वर्षामध्ये किती खेळाडू कमीत कमी खेळणं गरजेचे याची सुद्धा तुम्हाला नोंद द्यायची आहे. कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये हेराफेरी आढळल्यास तुम्हाला डिस्क्वालिफाय सुद्धा केलं जाईल. आणि दुसरी बाब म्हणजे ती कार. लगातार 5 वर्ष तुम्ही मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकाल तर 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 तुम्हाला ती कार सुद्धा मिळेल. कार कधी मिळेल माहीत नाही, परंतु आता तरी मला या चेंडूंवरती अधिराज्य गाजवायचं आहे. गाजवत असताना स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लपेटलंय चेंडूला, पाठवलंय 6 धावांसाठी षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. देखिए टप्पा खाने के बाद उछाल था, घुमाव था, लेकिन क्या कंट्रोल के साथ इस स्ट्रोक को खेला गया बल्लेबाज मयूर मांगेला द्वारा. स्क्वायर लेग बाउंड्री रन के बाहर गेंद जाते भी दर्शनीय स्ट्रोक, रनों की रफ्तार बढ़ गई है. स्कोर 37 पर 1. मयूर मांगेला 22 पर कहते 13 गेंदों का सामना किया राहुल जोगाड़िया. ये फुल टॉस गेंद थी, मौका था बल्लेबाज के पास इस गेंद को बाउंड्री रन के बाहर भेजने का, लेकिन बल्ला लगा और उसके बाद में गेंद स्टंप की तरफ टकराई है. बल्लेबाज मयूर मांगेला बैक टू द पेबल एंड गॉन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. विकेट आले, फलंदाज बाद झालेत मयूर मांगेला. बघा फुल टॉस होता, राहुलने फिंगर रोल केले होते आणि स्टंपला बरोबर नजरेसमोर ठेवलं होतं. विजन एकच होतं की स्टंप उडवायचेत, कारण फलंदाज ऑलरेडी सफल झालाय. अनुभव पणाला लावला आणि त्यानंतर मयूर मांगेलाला मैदानाबाहेर पाठवलं. मयूरने कॉन्ट्रीब्युशन दिलं 22 धावांचं 37 मध्ये. 14 चेंडू त्यानं फेस केले आणि आता त्याची जागा घेण्यासाठी भार्गव पाटील दिवाणमानचा हा खेळाडू वसई विरार प्रीमियर लीग मागील वर्ष त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकत असताना पहिला बायकर मॅन झाला होता त्या वसई विरार प्रीमियर लीगचा, तो होता भार्गव पाटील. आणि तो मैदानाच्या आतमध्ये आता येतोय. कार्तिक इलेव्हन संतोष भुवनसाठी आज आयकॉन म्हणून खेळत असताना 37 पर 2. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. राहुल जोगाडे आतापर्यंत 12 धावा या षटकात त्यानं खर्च केल्यात. 2 चेंडूमध्ये अजून किती धावा, किती विकेट, किती डॉट, लेट्स सी, पाहूयात. 37 कार्तिक इलेव्हन संतोष भुवन, गोटो इलेव्हन विरार त्यांच्या समोर ओपन काटातून पुढे आलेला संघ आहे. खूप चांगला खेळ मैदानात चालू आहे. 2 षटकांनंतर वाटलं होतं की तितकी चांगली स्थिती बघायला मिळणार नाही. यावेळेला समोर डाऊन तिकडून खेळायचं होतं. चेंडू बॅटवरच्या वरच्या कडेला लागलाय. स्वतः राहुल चेंडू काल्यात फॉलो थ्रू मध्ये त्याने टिपलाय झेल. संपला फलंदाज भार्गव पाटीलचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन, गॉन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. अब काफी लेगस्टंप के बाहर चले गए थे और ये शॉट खेलने के लिए आप जगह बना रहे थे. उसके बाद में आपके रीच से बाहर गेंद थी और इसीलिए मजबूरन ये शॉट भार्गव को खेलना पड़ा. राहुल जोगाड़िया कमबॅक करे इस मुकाबले में. परत आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे. ज्या पद्धतीने आता एक संघ एक गावमधनं खेळतो, एक प्रोफेशनल संघ आहे. याच एक गावमधील खेळाडूने जर चांगली कामगिरी केली ना तर हेच खेळाडू म्हणून येतो आमच्या संघात खेळण्याकरता. पण तसं काम तुम्हाला करावं लागेल. आता या ठिकाणी ISPLचा दरवाजा उघडा झाला आहे. मोठे प्लॅटफॉर्म निर्माण होत आहेत. तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला खेळायचं आहे. राष्ट्रीय स्पर्धा आहेत, आपण बघितलं तिथे खेळण्याची इंडिया कपसारखी स्पर्धा. तर अशा वेळेला तुम्हाला या मॅचमध्ये दाखवून द्यावं लागेल, जगाला दाखवून द्यावं लागेल आम्ही देखील एक गावमध्ये जरी खेळत असतो ना तरी क्षमता मोठी आहे आमच्याकडे. नाही, चांगला विषय तुम्ही छेडलेला. त्या चर्चेकडे येणार आहे. त्या अगोदर ऑन साईडला मांडण्याचा प्रयत्न, नो बॉल. पंचांनी नो बॉल घोषित केलाय.
प्रसिद्धी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा खेळणं किंवा मोठ्या स्पर्धेमध्ये आपण जाणं गरजेचं नाही आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्हाला मिळालेलं काम, तुम्हाला मिळालेला रोल, तुम्ही कशा पद्धतीनं मोठं करताय त्याच्यावरती तुमची प्रसिद्धी डिपेंड करत असते. तुम्ही छोट्या घटकांना मोठे करा, तुम्ही छोट्या व्यासपीठाला मोठं करा, आपोआप तुम्ही प्रसिद्ध होणार. फ्री हिट, नेक्स्ट बॉल. फ्री हिटला संजू नाही, या वेळेला नाही संजू त्या चेंडूला परकू शकला. गुडलेनवरून चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती राहुलची मोठी कमांड आहे, चांगला कंट्रोल आहे. तो कंट्रोल दिसत असताना आला डॉट. 4 षटके संपली. 38 धाबा कार्तिक आणि संतोष भुवनच्या धावफलकावरती आहेत 3 विकेटच्या पतनानंतर. चंदन सरगावान विषय होतय आज हो चर्चेचा. चंदन सरगावान विषय होतय आज हो चर्चेचा. आमच्या विजय घरात मामाने हा चषक ठेवलाय मानाचा. 4 ओवर के बाद 38 विकेट के नुकसान पर देवा पांडे 1 पर केंद्र संजू न्यू बैटर है. इससे पहले वो ज़्यादा सफल हुए थे तो बहुत अच्छी गेंद थी, लेग ब्रेक गेंद राहुल जोगाडिया द्वारा. आणि आता जो नियम आहे अर्थात काही या ठिकाणी 24,24,000 जिंकायचे असेल तर त्यासाठी एक निर्बंध पण आहेत, ते तुम्हाला मी थोड्याच वेळात सांगेन. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे टीम लिस्ट आलेली आहे, ती देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. इस ओवर की अगली गेंदबाज द्वारा ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद ऑन साइड पर गेंद लॉन्गर पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. प्रतीक थोड़ा सा इस वक्त फंबल में उसका फायदा उठाते दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. 2 रनों के साथ स्कोर बोर्ड में बढ़ोतरी. 5वां ओवर प्रगति में स्कोर है 40 रन 3 विकेट के नुकसान पर. विजय मामा चषक 2026 का अद्भुत खेल आप देख रहे हैं. प्रत्येक संघाला विनंती आहे आपली लिस्ट आपण अपडेट करा आणि आमच्यापर्यंत पोहोचवा. मैच शुरू होण्यापूर्वीच आपल्याला हे कार्य करायचे. फुल टॉस के अच्छा स्ट्रोक है, कमर का खिलाड़ी दायरे के अंदर है. एक्स्ट्रा कमर पर बहुत ही शानदार फील्डिंग अमय है. क्या गजब की फील्डिंग की है. कौन बोलेगा ये गेंदबाज है, जबरदस्त फील्डिंग का नजारा पेश कर रहे हैं. वो बहुत अच्छे फील्डर भी है और इस मैच में इससे क्या होगा, गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ेगा. फिटनेसची वेगळी मशाल म्हणजेच आम्ही आगाशे. काय जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट पहा. रनिंग वेगाने आले होते आणि त्यानंतर छलांग लागत असताना चेंडूला अडवलं, फेकलं सुद्धा. देवाने 2 धावा कंप्लीट केला. सोनू बिन पुढील चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने सरळ आमच्या समालोचन कक्षाच्या वरती चेंडूला पाठवून दिलाय. सीमारेखा पार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. गजब की बल्लेबाजी, ये शॉट कमाल का था. तीर से समान था, बल्ले के बीचों बीच खेल दिया बॉलर के सर के ऊपर से. जहां विजय मामा है यहाँ खड़े, उनके सर के ऊपर से गेंद बिल्कुल चली गई. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, शानदार बल्लेबाजी. मैदान के अंदर दबाव बंद रहा था, उसको हटाने की कोशिश हो रही है. गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी कर रहे हैं सोनू और बल्लेबाज संजू और देवा पांडे. ये भी एक खिलाड़ी है जो उभर कर आए हैं. फुल टॉस आंसर पर खेल दिया. खराब गेंद, कमजोर गेंद, उसके ऊपर दमदार स्ट्रोक है. फुल टॉस, बल्लेबाज बने बॉस. देवा बिग बॉस 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. शेवटच्या काही घटिका आणि त्याच्यावरती आता नो बॉल साठी रेफर केलाय. तिसऱ्या पंचांना चेक करण्यासाठी सांगितलंय. लगातार 2 षटकार आलेले त्याने त्यानंतर लगातार 2 धाबा. या अगोदर जे चेंडू आले होते वेस्ट साईडचा नोट चेक केला जाणार आहे. बैट्समैन रिव्यू है और फिलहाल चैलेंज किया गया. चलिए एक बार फिर देखते हैं सूर्यकांत का क्या इशारा होगा. इट्स अ नो बॉल. रिव्यू सक्सेसफुल. इट्स अ नो बॉल. आणि ही घटिका का आली, ही स्थिती का आली, त्याच्या अगोदरचं कारण मी तुम्हाला सांगेल. या चेंडूवरती नजर टाका. बघा कशा पद्धतीने हा चेंडू खेळला गेला. दुरून खेचलं चेंडूला. हातावरचा कंट्रोल निसटला होता. फिंगर रोल करायला गेले होते किंवा चेंडूला जास्त दाबण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता आणि म्हणून या 6 धावा येताना दिसल्यात. देवासाठी नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. 2-2 6-6 पण 6 नाही त्या 7 आहेत. 9+6 आहेत. टोटल 7 आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट 3 बॉल रिमेनिंग. सोनू बिन समोर देवा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फ्री हिट वरती.
फ्री तिकीट घेत असताना चेंडू चाललाय सीमारेखा पार, षटकार. देवा फटका देवा असा धुवा. देवा अत्यंत दर्जेदार कामगिरी करत असताना मैदानावरती वरती ट्रीट आहे. देवा म्हणजे हमखास 6 धावा गॅरंटी आहे. देवानं मागच्या 3-4 वर्षात केलेली कामगिरी, मला वाटतं लवकर हा खेळाडू जर प्रोफेशनल क्रिकेटमध्ये जर आला तर कोणाला आश्चर्य वाटणार नाही. एवढी चांगली कामगिरी देवाने केली आहे एक गाव एक संघामध्ये. हे प्रगत टेनिस बॉल क्रिकेट आहे. नवोदित खेळाडूंना नवनवीन फटके, नवनवीन टॅलेंट, नवनवीन त्या टेक्निक्स आणण्यासाठी नेहमीच पुढे येत असतात. आणि त्यापैकी एक देवा पांडे 6 चेंडू 23 धावांची वैयक्तिक खेळी, 61-3 चांगल्या स्थितीमध्ये. कार्तिक इलेवन संतोष भवन सध्याच्या घडीला आहे. 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. सोनू बिन नेक्स्ट बॉल या बॉलला चेंडू उजव्या इष्टीच्या नव्हे तर खेळपट्टीच्या बाहेर आहे. इट्स नो बॉल. सोनू बिन जर का 1-2 वर्ष मागे जाल तर असा नव्हता. त्याच्या गोलंदाजीतली धार काहीशी न्यारी होती. अनेक वेळा या विभागामध्ये येत असताना ओमसाई बँडरसाठी खेळ करणं असो किंवा अन्य कोणत्या संघामध्ये सोनू बिनने नेहमीच या वसई विराकरांना प्रभावित केलंय. आणि आज त्याच सोनू बिनच्या आगेच देवा पांडे ही आक्रमक पारी खेळत असताना 62 for 3 4.4 ओव्हर, अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक. शेवटचे 2 चेंडू पाहण्यासारखे असतील. पहिली इनिंग मार्गस्थ आहे. इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये. आम्ही आकाशे वेट करतात चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 2 धाबा सहज धावून कंप्लीट केला जात आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचले 64 वरती. कंधारी किंग के लिए वो खेल चुके हैं देवा पांडे, या खेल भी सकते हैं, जो ऐसा मौका भी इनको मिल सकता है. लेकिन एक इम्पॉर्टेंट बात है जिसके ऊपर हम चर्चा करेंगे इनिंग ब्रेक में. नितिन जंगम साहब एक बिल्कुल बहुत बड़ी उपलब्धि हो गई, जैसे कि आपने बताया है. सोनू गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर 64 for 3. देवा बहुत ही शानदार बल्लेबाजी अभी तक रही है. हेलीकॉप्टर उड़ गया, दर्शक दीर्घा में लैंड हो गया. देवा के बल्ले से ये आखिरी गेंद पर जबरदस्त गगनचुंबी सिक्सर. आखिरी गेंद पर अंत भला तो सब कुछ भला, और देवा का बल्ला माशाल्लाह. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज शुक्रिया झाले. योगेश. इस ओवर में 32 महंगा ओवर था. देवा ने शानदार बल्लेबाजी की है. चर्चा का विषय रहेगा, जैसे कि इस मुकाबले में टारगेट के बारे में हम चर्चा करेंगे. आखिरी गेंद पर वो छक्का जड़ा गया तो वो तो बिल्कुल कमाल का था. अब जाकर देखिए टोटल है इस मुकाबले में 70 रन टोटल है. 71 रनों का टारगेट रहेगा इस मुकाबले में. संतोष भवन ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है और मयूर मांगल्या इन्होंने भी बहुत बढ़िया बल्लेबाजी की है. पिछले ओवर के आखिरी ओवर की अगर बात करें तो बल्लेबाज देवा ने मेला लूटा 32 रन. क्या गजब की बल्लेबाजी रही है. एक प्रश्न आहे त्यावरती आपण चर्चा करू. तोपर्यंत आधी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण सजवून घेऊया. सामना अतिशय महत्त्वाचा आहे. बॅटर लवकर मैदानावरती या. महत्त्वाचा सामना आहे. भरत एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुकाराम मंगेले सर आमच्याबरोबर जॉईन होत आहेत. विशेष म्हणजे जेव्हा एक गाव करता तुम्ही 3-4 वर्ष सातत्याने चांगली कामगिरी करता तेव्हा मग तुमच्यावरती कॅमेरा लावलेले असतो की तुम्ही कशा प्रकारची कामगिरी करताय. मग पालघरमध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, आपण तिकडे भिवंडीमध्ये जाऊ, नवी मुंबईमध्ये जाऊ, पुण्यामध्ये असेल, कोकणात असेल, तुमच्यावरती कॅमेरा लावलेला असतो. जे प्रोफेशनल क्रिकेट आहेत ना, जे पॅकर्स असतील, मॅनेजर असतात, ते तुमच्यावरती नजर ठेवून असतात. मग ते तुम्हाला विचारतात चांगली कामगिरी केली तर तुम्ही व्यावसायिक संघामध्ये खेळायचं का. पण त्यानंतरचा प्रॉब्लेम असतो, जर व्यावसायिक संघामध्ये खेळायचं तर तुमचा प्लॅन पाहिजे व्यावसायिक क्रिकेट खेळायचं आहे, पण तुमचं गाव तुम्हाला सोडूसं वाटत नाही, हाही प्रॉब्लेम असतो. मग ते मॅनेजर पण विचार करतात तुम्हाला एकतर गावाला खेळायचं आहे, तुमच्या गावाकरता खेळायचं आहे किंवा व्यावसायिक क्रिकेट, हे तुम्हाला ठरवावं लागेल. नाही, खूप चांगला एक प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केलात. व्यावसायिक क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आणि याची ती सांगड, आणि याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी काढत होतात. खेळाडूचा ती मानसिकता की गावासाठी खेळणं किंवा शहरासाठी खेळणं, नक्की काय तुम्हाला डिसाईड करायचं आहे, हा त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न असतो. पण वसई तालुका ग्रामीण क्रिकेट, मी या गोष्टीचा आवर्जून का उल्लेख करतोय, कारण खूप वर्ष म्हणजे मागील काही वर्षामध्ये जसं तुम्ही भिवंडी, ठाणे, रायगड, पालघर असा जो काही याचा जी काही चर्चा केली त्याच्यामध्ये वसई तालुक्याच्या क्रिकेटमधलं ग्रामीण क्रिकेट खरोखरच खूप मोठं आहे. मोठमोठं टॅलेंट इकडे लपलेलं आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला आता मैदानाच्या आतमध्ये दिसली. देवा पांडेसारखा खेळाडू मैदानात दिसला, मयूर मांगेलासारखा दिसला, अनिल सावंत दिसलाय. हे जवळजवळ 1 आणि 2च संघातले खेळाडू आहेत. मयूर मांगेला आयकॉन होते आणि तो आयकॉन जर का बाजूला ठेवलात तर एका गावातील 2 खेळाडू म्हणजे संतोष भवनचे 2 खेळाडू देवा आणि अनिल हे सुद्धा लाईमलाईटमध्ये आले आहेत. त्या अगोदर तुम्ही कोपरी बाजूला गाव आहे तिथे भरत पाटील सारखा खेळाडू आहे, राजेश ओगेसारखा खेळाडू आहे, नारंगीमध्ये आकाश मांगेलासारखा खेळाडू आहे, अनेक खेळाडू, आणि तिथून पुढे जाल
तिथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला पश्चिमेला गेल्यानंतर अर्नाळ्यातले बहुतांश खेळाडू जे व्यासपीठ पटलावरती खेळताना दिसतात. कळमचा खेळाडू मगाशी प्रतीक घरात ओपन गटामध्ये तुम्हाला खेळताना दिसतोय. गोखिराचा संतोष जाधव आहे, दिवाणमानचा भार्गव पाटील आहे आणि धानिवचा विश्वनाथ जाधव आहे. असे अनेक खेळाडू, काजू स्वतः संतोष भवनमध्ये खेळतात. एकविरा नायगावचे बरेचसे खेळाडू बंड्याबॉयसाठी खेळताना दिसले. शैलेंद्र गोडेकर त्यांचं नाव होतं. सुयोग वैती खोचिवड्याचे, नितीन कोळी, जम्बो, ही मोठी नावं. आणि सर्वात मोठ्या टेनिस क्रिकेट विश्वातला ऑलराऊंडर म्हणून ज्यांचं नाव आहे ते म्हणजे जयदीप गरज चॉमी याच वसई विरारमधले होते. आणि त्यांचा तो खेळ आजही मी तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. जयदीप गरज चॉमी वन ऑफ द ग्रेट पर्सन, वन ऑफ द ग्रेट प्लेअर, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर. कालही होते, आजही आहेत आणि उद्यासुद्धा राहतील. ज्यांना आम्ही वसई विरार प्रीमियर लीगमध्ये फेस ऑफ इव्हेंट म्हणून ती पदवी दिलेली आहे. आणि ते जयदीप गरज ज्यांचा फक्त बोल्ड काढावा म्हणून अनेक खेळाडू तो बोल्ड पाहण्यासाठी उत्सुक असायचे. अशी ती हस्ती आपल्याच विरार परिसरामधली आहे. म्हणजेच काय, वसई तालुक्यातलं ग्रामीण क्रिकेट हे उच्च स्तरावरचं आहे. फक्त ते लाईमलाईटमध्ये येण्यासाठी व्हायला पाहिजे तितक्या स्पर्धा होत नाहीत, ही मोठी खंतेची बाब. आणि त्यासाठी पूर्णपणे सहमत आणि आभारी वैजमामा घरत असतील, नारंगी ग्रामस्थ मंडळ असेल, आता आमचे बाजूचं गाव म्हणजेच गासपडा त्यांचं आयोजन असतील. ही आयोजनं या सर्वांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक आहे. नाही, सर्व गोष्ट खूप चांगलं तुम्ही या ठिकाणी त्याचं विश्लेषण केलं. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न तो अतिशय महत्त्वाचा काय आहे की ज्या पद्धतीनं तुमच्यावरती कॅमेरा तुकाराम सर लावलेला आहे, तुम्ही चांगली कामगिरी करणार तर निश्चितच अनेक जण ते बघत असतात. पण तो डिसिजन घ्यायचा असतो, तो एक डिसिजन आहे. त्याची अत्यंत महत्त्वाची चर्चा आता आपण तुकाराम मांगले सरांबरोबर करणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल. लो पुट्टा चेंडू ऑनसाईडला खेळाय. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. 71 धावांचा पाठलाग. कोलकात्याहून आज सकाळी आपण ओंकार देसाईचं विमान विरारला उतरलेलं पाहिलेलं आहे. बंटी उभे आहे आता आमच्या समालोचन कक्षासमोर आहेत. तुकाराम मांगेला सर समालोचन कक्षामध्ये दाखल होतील. प्रश्न असा होता, या चेंडूनंतर आपण त्यांची चर्चा करू की गावाला खेळायचं, आपल्या गावाला प्राधान्य द्यायचं की प्रोफेशनल क्रिकेटमध्येच जायचं, हा एक प्रश्न असतो. जेव्हा पॅकर किंवा मॅनेजर तुम्हाला उचलतात, तुम्हाला संधी देतात, तेव्हा प्रश्न निर्माण होतो. त्यावरती पुन्हा एकदा चर्चा होईल. 71 धावांचा पाठलाग. नफीस गोलंदाजी मार्कवरती जबरदस्त कामगिरी या गोलंदाजाने केले. वय त्यांचं 45 म्हणजे 40पेक्षा जास्त आहे. 40 प्लसचा खेळाडू मैदानावरती नफीस गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. ऑन साइड फटका तर 4 खेळलाय. जबरदस्त फटका शाहीच्या बॅटमधनं चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषा पार. धावमिती 6. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण येऊया मॅचच्या दिशेने आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया V24 फाउंडेशन स्वागतीसना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. इंटरेस्टिंग चर्चा आहे, त्या दिशेने आपण जाऊया. एक प्राइज आलंय मायकल डिसुदा. प्रत्येक 6 साठी 200 रुपये. जर क्लीन बॉल करतायत तर 1100 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. नफीस आहेत आणि समोर कोण आहे? शाहीद शेख. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्वात खतरनाक बॅट्समन, अगदी अटॅकिंग बॅट्समन शाहीद शेख ऑन स्ट्राईक. समोर खेळाय मिड ऑफला फील्ड करून चेंडू चालला. जोपर्यंत लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, थ्रो करेल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण आहेत. एका धावाने धापलं का पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल 8. पाठलाग मोठा आहे. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. शेवटच्या षटकामध्ये 32 रन जरूर आल्यात, पण हा मॅच रफ अँड टफ आहे. रफ अँड पाठ आहे नक्कीच. त्या इंटरेस्टिंग चर्चेवरती येणार करणं फार महत्त्वाची चर्चा आहे. भरत मोरे आणि प्रशांत आदवडे यांनी चढलेले आहेत. कोलबट्यामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. जोपर्यंत मिड विकेटला फील्ड करतील आपण त्या चर्चेवरती येणार, पण मॅच तितकंच महत्त्वाचं आहे. गोटी 11 पाठलाग करतो 71 धावांचा. पहिले 4 चेंडूचा खेळ झालाय. 1 षटकारण्याशी शाहीद 7 वरती, ओमकार 2 वरती. संघाची धावसंख्या 9. इस वक्त शाहिद पावर प्ले के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी माने जाते हैं. गेंदबाजी कर गेंदबाज नफीस. स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के. इस बार खेल दिया कबर के ऊपर से बहुत ही अच्छा स्ट्रोक है. बल्ले के बीचों बीच बल्लेबाजी कर रहे इस वक्त शाहिद. 2 रन कबर के विकेट के बीच अच्छी दौड़. सवाल ये नहीं कि पालघर में या कोंकण में या भिवंडी में या एक बार फिर नवी मुंबई में कितना टैलेंट है. तुकाराम सर, सवाल ये है जो नितिन जी जंगम हमें जानकारी ये दे रहे हैं, इंपॉर्टेंट मुकाबला है, इसके बारे में चर्चा होगी और सवाल जो है उसके बारे में भी चर्चा होगी. गेंदबाजी करने गेंदबाज नफीस 11 रन स्कोरबोर्ड पर है. 5 गेंदों का खेल हुआ है. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. कोलवाटा चेंडू तर समोर ड्राईव्ह केलं, मिड ऑफला फील्ड केलं गेलंय. धाव घेण्याची कुठली संधी नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय.
धावा धापलकावरती 11-24 चेंडूचा खेळ आहे. 24 मध्ये 60 धावा करायचे आहेत. आणि ज्या चर्चेला तुम्ही चिडले नक्की त्या दिशेनं आपण येऊया, कारण ही महत्त्वाची बाब आहे. ज्यावेळेला तुम्हाला पुढे जायचं, कदाचित आपल्या खेळाला अजून अपडेट करायचं, तर कधी कधी बाहेरही निघावं लागणार आहे. जर तुम्ही बाहेर नाही निघलात तर ते त्या एरियामध्ये तुम्ही थांबले जाल. तुम्हाला बॅलन्स करता येईल. सर्वात मोठं उदाहरण आता केतन मात्रेचं आहे. ज्यावेळेला वाकलनची मॅच वाकलनसाठी खेळतो, ओपनची मॅच ओपनसाठी खेळतो. तुम्हाला भरपूर अशी खेळाडू एकदा एक्झाम्पल म्हणून मी सांगितलं. तुम्हाला जर पुढे जायचं, आता मोबाईल बघा, ज्यावेळेला तुम्ही मोबाईल घेता ना त्यावेळेला एक सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलमध्ये येतं, ठराविक अंतरांना अपडेट व्हर्जन येतं. पण कधी घेऊ शकताल? जेव्हा मोबाईलमध्ये स्पेस असणार, जागा असणार. तुमच्या मोबाईलमध्ये जर स्पेस जागा नसेल ना तर अपडेट व्हर्जन घेऊ शकणार नाही आहे. तसं हे खेळाडू जोपर्यंत भले मायभूमी आहे, तुमची मायभूमी आहे, पण कर्मभूमी तुम्ही बनवू शकता ना, दुसऱ्या बाजूला जाऊ शकता. कदाचित ते जर केलं तर आज ऑल इंडिया फॉर्मॅटमध्ये वसई तालुक्यातील 4-5 खेळाडू आहेत, कदाचित ती संख्या 14-15 वरती जाऊ शकते. जी हाँ, वो डिसीजन आपको लेना है. प्रशांत घरत को देखिए ना, वो अपने गांव के टीम के लिए खेलते हैं और जब वो मौका मिलता है तब जाकर वो प्रोफेसर क्रिकेट भी खेलते हैं. तो इम्पोर्टेंट है, उसका एक अच्छा कॉम्बिनेशन आपको रखना है और तय करना है. मुझे ISPL खेलना है, ISPL खेलना है. आणि अजून मी सांगतो, म्हणजे जी कहाणी ना त्या खेळाडूंची आहे ना, तीच कहाणी समालोचकांची पण आहे. प्रशांत आदवडे आमच्या जोडीला आहेत. याबरोबर विरारची कर्मभूमी आहे, भले जन्मभूमी चिपळूण आहे. ज्यावेळेला चिपळूणला मॅच त्यावेळेला चिपळूणला, कर्मभूमीमध्ये मॅच तेव्हा ऑल इंडिया स्तरावरती तिथे देखील प्रशांत आदवडे असतात. हे तुम्हाला जीवनामध्ये ना बॅलन्स आणावा लागेल, समतोल साधावा लागणार. तिन्ही ठिकाणी तुम्ही यशस्वी होऊ शकता. जी हाँ, चर्चा और जारी रखेंगे. एक बार फिर मुकाबले की तरफ बढ़ेंगे. बहुत ही क्रुशियल मैच है और बैटिंग पावर का इशारा किया गया. ये पॉइंट था जो तुकाराम मंगेला, बिल्कुल जो सवाल नितिन जंगम इनके साथ हमने चर्चा की थी, उसके बाद में वो निकल के आया. एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे. 24 गेंदों में 60 रनों की जरूरत है. पैरों पर गेंद कराए का इस्तेमाल, स्क्वायर, ओ खराब फील्डिंग, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाएगी 4 रनों के लिए. और ओंकार देसाई का ये कलात्मक स्ट्रोक था, गेंद को सर लिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. बघा, चौकार ज्या वेळेला देणार ना त्याचा परिणाम दोन्हीवरती होणार. एक तर स्कोरबोर्ड वेगाने वाढणार, आपल्या गोलंदाजावरती त्याचा परिणाम इम्पॅक्ट देखील करून जाणार. देवा आहे या मागच्या बॅटिंगमध्ये नेहमीच काय असतं माहिती का, ज्यावेळेला आपण संकटात सापडतो ना तेव्हा देवाचा धावा करतो. पण हा धावा वेगळा आहे. ज्यावेळेला टीम संकटात सापडते ना तेव्हा देवा धावून जातो. देवाचा धावा, क्लीन बॉल. मी म्हटलं ना बाबा, देवाचा धावा नाहीये हा, देवा संकटामध्ये धावून जातोय, संकटामध्ये धावून गेलाय. देवा पांडे, क्लीन बॉल. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट देखील कोणाचे आले पुन्हा एकदा रिप्ले बघूया. राईट आर्म अराउंड द विकेट आले होते, अगदी जवळ गेले होते आणि त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न प्लेड ऑन झाले. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागला आणि सरळ यष्टनवरती चेंडू आदळलाय. गडी बाद. तुकाराम सर, देवा काळजी. मैदानावरती एक चांगला फटका, दर्जेदार फटका स्क्वेअर लेगला खेळला होता. त्यानंतर फलंदाज ओंकार देसाई बॅक टू द पॅबलेन. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर क्लीन बॉल केलं तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे मायकल डिसूजा यांच्याकडून. ओंकार देसाई काल कोलकात्याला बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्याला मिळाला. यावेळेला टप्पा ऑफ्टमच्या बाहेर ठेवला होता देवानं. आणि या देवाची चर्चा का होते, खूप चांगली कामगिरी त्यानं 4-5 वर्षात केलेली आहे. और 32 रनों की वो यादगार पारी, शानदार बल्लेबाजी, बड़ा मैच है. एक महत्त्वाचा आणखीन एक विषय तुकाराम सर, आपण त्याची चर्चा करू. धाबलकोत आता धाबा आहेत 15ला 1. देवा पांडे पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आहे. ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू, वाईट बॉलचा इशारा. आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मॅच, भारत पाकिस्तान मॅच, परंतु दुसऱ्या बाजूला भारत झिम्बाब्वे मॅच आहे, भारत बांगलादेश मॅच. आता कदाचित आपण असं बघूया की मैदानावरती जो सामना आहे तो 2 असे संघ आहेत, त्याच्यावरती चर्चा होईल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज देवा, राऊंड विकेट. प्रोपेचा संघ आणि एक गावचा संघ आहे. मग असं आपण पकडूया की भारत आणि झिम्बाब्वे मॅच चालू आहे, बरोबर. अशा वेळेला जर झिम्बाब्वेने भारताला हरवलं, अमेरिकेने भारताला हरवलं, तर या ठिकाणी चर्चा कोणाची जास्त होईल? चर्चा जसं पहिल्या दिवशी देखील म्हटली होती बाबा, टीव्हीवरती खाली पट्टी चालणार, ब्रेकिंग न्यूज. येस, दॅट्स अ ब्रेकिंग न्यूज. खाली पट्टी चालते ना तशी ती ब्रेकिंग न्यूज आहे. आता त्या ब्रेकिंग न्यूजसाठी जाणार, पण न्यूज आपली बनवण्याचा प्रयत्न गोटू इलेव्हन जो प्रोफेशनल संघ आहे ना तोही करण्याचा प्रयत्न करणार.
मिड विकेटला चेंडू चाललाय कारण त्या बाजूला आहे आणि सगळ्यांच्या नजरा सध्या संतोष भुवनवरती आहेत कारण वसई तालुक्याचा संघ आहे सपोर्ट त्यालाही आहे पण चांगला क्रिकेट दुसऱ्या बाजूला देखील आहे आणि विजय मोहम्मद चषक त्याच करतायत जो चांगला खेळेल बेस्ट खेळेल तोच इथे जिंकेल. जी हाँ, और प्रोफेशनल खिलाड़ी सारे सितारे हैं गो टू 11 पास गो टू 11 टीम के पास. बहुत ही बढ़िया प्रदर्शन इनका भी रहा है. 20 गेंदों में 53 रनों की जरूरत है. और टीम के बाहर हवा में गेंद कवर पर खिलाड़ी बल्लेबाज आकाश बैक टू द पवेलियन. हर्षित सिंह एक्स्ट्रा कवर पर है और देवा जब आते हैं ना तो बिल्कुल सब कुछ बेहतर हो जाता है. देवा काळजी देवा आहे तर मैदानावरती निश्चितच धावा पण आल्या आणि आता देवा आलाय तर विकेट पण घेऊन आलाय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. त्याच्या त्याही गोष्टीवरती होणार कारण देवा काळजी जसं तुम्ही उल्लेख केला होता बघा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. आकाश शिंदारे खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या बाजू लागला बरोबर कव्हरला क्षेत्ररक्षक होते त्याने टिपलाय. आज येईल त्यावेळेला मान्यवरांचं आगमन देखील झालंय. सन्माननीय गासपाड्यातील एक व्यक्तिमत्व गणपती पाटील यांचं देखील शुभागमन व्यासपीठावरती झालंय. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. ज्या चर्चेला नक्कीच तुम्ही छेडलेल्या त्या दिशेने नक्कीच आपण चर्चा करूया की आता ब्रेकिंग न्यूज कशी होते कशा पद्धतीनं धावा येतात आणि तुम्ही नक्की चांगले उल्लेख केला की बाबा देवा काळजी. माणसाचा स्वभाव पण तसाच आहे ना. सर्व काही सुरळीत चालले का देवाला लांबून हात जोडायचे आणि जरा काय कमी पडला का देवाला जाऊन नारळ फोडायचे. आता नारळ फोडण्याची गरज नाही आहे. विकेटचा नारळ अक्षरशः फोडलाय देवानं. और कैच किसने लिया वो भी देवा है. अब देखिए यहाँ आकाश का विकेट गेंदबाज देवा और कैच देवा. अब बीच मैदान पर बल्लेबाज आए बल्लेबाजी करने के लिए प्रतीक जिनके ऊपर दारोमदार रहेगा. ऑन साइड पर हेलीकॉप्टर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक प्रेशर रिलीज करने वाला छक्का बल्लेबाज प्रतीक के बल्ले से. फटका असा धुआधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकाराला दमदार आणि समोर कोण आहे प्रत्येक घरात कलम गावचा खेळाडू आहे. याच वसई तालुक्यातला याच वसईच्या मातीमध्ये वाढला रुजला फुलला घडला आणि तो आता सध्या त्या बाजूला आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय बरोबर पायावरचा चेंडू होता पॉटोमॅनचा वापर लॉंग. ही ताकद आहे समोर खेळणं व्ही मध्ये खेळणं ही ताकद राहिलेली आहेत. आणि जसं मागच्या चेंडू वरती तुम्ही उल्लेख केला होता की देवानं जेल टिपला देवानं गोलंदाजी केली याचा अर्थ तो जेल टिपलाय ना याची देवाणघेवाण झाले. दोन्ही बाजूला देवा होते देवाणघेवाण केली आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाखल 24 कंपॅरिझन इक्वेशन 18-47 आहे. 18 बॉलमध्ये करायचे आहेत 47-47. और आखिरी गेंद पर जो छक्का है ना तो उसके बाद में प्रेशर रिलीज हुआ. उम्मीदें बढ़ाने वाला डगआउट में थोड़ा सा और ऊर्जा देने वाला छक्का है. आखिरी गेंद पर ब्रॉकआउट में गेंदबाजी करने की कोशिश. लेदर बॉल का अनुभव है प्रतीक के पास. ऊंचे कद के खिलाड़ी है एफर्टलेस बल्लेबाजी करना जानते ये खिलाड़ी. शानदार स्ट्रोक खेला गया. आणि जसं तुम्ही उल्लेख केला का लेदर बॉलचा खेळाडू त्याच्यामुळे काय होतं लेदर बॉलवाल्यांचा बऱ्याच वेळेला बॉटम हँड परफेक्ट असतो. ज्यावेळेला ड्राईव्ह करायचा कट करायचा त्यावेळेला खालचा हात आहे ना थोडंसं ग्रीपवरती हात आहे आणि ताकद आहे. आणि प्रतीकला काही ओळख देण्याची गरज नाही. अख्खा टेनिस बॉल विश्व प्रतीकला ओळखते त्याच्यामुळे मॅच अजूनही 50-50 वाला आहे. 18 चेंडू आहेत आणि 47 करायचे आहेत. 8 मिनट और 30 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है. 5 ओवर का मुकाबला 4 ओवर कंप्लीट करने के लिए 20 मिनट का समय आपको दिया गया. भार्गव पाटिल अपने बोलिंग मार्क पर तैयार है सामना करने के लिए. शाहिद 10 पर खेल रहे हैं और प्रतीक घरत 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. हेलीकॉप्टर खेलना चाहते थे फिलहाल टिप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर रखा गया. बल्ले का मुख जल्दी बंद हो गया. लगा पर बहुत बढ़िया फील्डिंग सिंगल ये मिलेगा. और पावर प्ले में हमेशा मैंने खास करके बल्लेबाज शाहिद को देखा है एफर्टलेस बल्लेबाजी को. पावर प्ले के स्पेशलिस्ट खिलाड़ी है. इस मैच में अभी तक अगर देखें तो 6 गेंदों में 11 रन बनाए हैं और भार्गव के ऊपर भी सबकी निगाहें बहुत अच्छे खिलाड़ी है. उमेलकर गावचा खेळाडू जसा लेदर क्रिकेटचा उल्लेख केला प्रतीकही चांगले लेदर बॉल खेळतात भार्गवही खेळतोय दोन्ही आहेत. त्याच्यामुळे 2 वसई तालुक्यातील खेळाडू आमने सामने एक दुसरे के सामने एक दुसऱ्यांच्या समोर आहे. आता कव्हरच्या डोक्यावर चेंडू चाला बांधला जाल फील्ड केलंय. काही जण सांगत होते देवासिंग होते देवासिंग काय काही जण बोल रहे थे भाई देवाबाई ये क्या था लेकिन एफर्ट अच्छा था. भले झेल नाही होऊ शकलाय तरी हा अटेम्प्ट चांगला झालाय जिथे रोखलं गेलंय चेंडूला. रास्ते बने बनाए नहीं मिलते उन्हें अपने काबिलियत से तराशना एक बार फिर पड़ता है. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला. कमिटमेंट में कोई कमी नहीं थी. शॉट भी जबरदस्त था और फील्डिंग उम्दा. अब आगे गेंद है पॉइंट पर खिलाड़ी बहुत दूर है. गली की तरफ जो खिलाड़ी उनको आना पड़ेगा गेंद को फील्ड करने के लिए.
बेहतरीन गेंदबाजी भार्गव द्वारा, अच्छी गेंदबाजी। दो लेदर बॉल खेलने वाले खिलाड़ी हैं, एक दूसरे की कमियां और एक दूसरे के जो ताकत कमजोरियां बहुत अच्छी तरह से जानते हैं। तो ये बहुत अच्छा बैटल है, सांप और नेवले के बीच लड़ाई चल रही है। दोन्ही बाजूला जसं बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे, दोन्ही वसई तालुक्यात, म्हणून मी उल्लेख केला की दोघांचा प्रचंड अनुभव आहे। लेदर बॉलचा, टेनिस बॉलचा प्रचंड अनुभव प्रतीक्षा गाठीशी, भार्गवच्या गाठीशी, दोन सर्वोत्तम खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत। फुल टॉस बॉल, मिस्टर स्ट्रोक, देवा सिंग चेंडूच्या खाली, बेस्ट वर्सेस बेस्ट, भार्गवने जिंकली टेस्ट, विकेट गॉन, प्रत्येक डिपार्ट्स, फलंदाज बाद। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। ये देखिए क्या होता, ऑफ टाइम के बाहर गेंद थी, बल्ला स्क्वेरली की तरफ समाप्त हुआ। तो आपका टाइमिंग अच्छा नहीं था, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात थे, बहुत अच्छा कैच लपक लिया गया। प्रतीक ने स्टार्ट अच्छा किया हेलीकॉप्टर शॉट के साथ, उसके बाद में उनकी पारी समाप्त हुई है। यहाँ से वो बड़ी पारी की जरूरत थी। एक तरफ शाहिद है डटकर बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर की बात करें तो रन संख्या 27, 3 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर भार्गव पाटिल। इस ओवर में मात्र 3 रन, 14 गेंदों में 44 चाहिए, तो फासला बढ़ रहा है। कार्तिक 11, संतोष भुवन, बहुत ही शानदार प्रदर्शन। बड़ी टीम है, बड़ी टीम के खिलाफ आपको बड़ा ही परफॉर्मेंस करना पड़ता है। बेहतरीन प्रदर्शन अभी तक रहा है, दबाव गो टू 11 के ऊपर बढ़ता हुआ। आणि नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, थोडीशी बड़ी टीम आहे, चॅलेंज मोठा आहे, लेकिन भाई एक चॅलेंज आपको चेंज कर सकता है। ज्या वेळेला तुम्हाला असं चॅलेंज येणार ना, तेव्हा तुम्ही चेंज होणार। बदलाव बिल्कुल उनको पता है, अगर यह बदलाव नहीं करोगे ना तो आपको बदल दिया जाएगा। तुम्ही जर चांगला खेळ नाही दिला तर दुसरा तयार आहे। 14 मध्ये 44 तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय। स्ट्रायकरला फलंदाज राहुल सज्ज होतोय। राहुल जोगड़े इस वक्त स्ट्राइकर पर है। टप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर रखा गया क्योंकि वह बल्लेबाज ऑफ टाइम के बाहर थे, शफल होकर खेलना चाह रहे थे, फॉलो करने की कोशिश। नो बॉल, नो बॉल से कहानी एक बार फिर यहाँ से बदल सकती है। विकास है विकेट के पीछे, टीम के कप्तान भी हैं। अब जाकर देखिए क्या हुआ था। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद। नो बॉल का मतलब है गो टू 11 को कमबॅक करने का मौका, इससे बड़ा मौका नहीं हो सकता। याच्यापेक्षा मोठा संधी नसणार आहे, कारण सध्याच्याकडे जर पाहिलं तर वरचढ आहे, म्हणजे गोलंदाजी थोडीशी वरचढ आहे। त्याला आपल्या बाजूला फिरवण्यासाठी, आपल्या बाजूला टर्न करण्यासाठी कदाचित सुवर्ण संधी आहे। जसा दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। विजय मामाची स्पर्धा सुपर हिट स्पर्धा। पुढचा चेंडू पंचाचा बॉल नक्कीच फिरला जाणार आहे। मागचा चेंडू नो बॉल आला होता, पुन्हा एकदा पंच रेडी होतील। पंचाचा बोट फिरलाय, गोल गोल, दे घुमा के, दे घुमा के, दे घुमा के खेळलाय समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू चालाय। 2 क्षेत्ररक्षक हो, दोघांचं भांडण असं मराठीमध्ये म्हटलं जायचं बाबा, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ। पण आता दोघांचं भांडण झालं ना, तिसरा त्याचा व्हिडिओ काढतो आणि तो व्हायरल करतो, हाही व्हिडिओ व्हायरल होणार। बिल्कुल इस वक्त लॉन्ग ऑफ के खिलाड़ी की गेंद थी, लेकिन एक्साइटमेंट थी का लॉन्ग ऑन के खिलाड़ी जो है बहुत तेजी के साथ भागकर आए और इस बार गेंद को रोकने की कोशिश, वो कॉलिंग नहीं था। 13 गेंद में 41 रनों की जरूरत है। राहुल इस वक्त स्ट्राइकर एंड पर है। ऑफ टाइम के बाहर गेंद और अपर की तरफ से वाइड बॉल का इशारा, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद। मिस्टर रिस्टा के साथ आंकड़े बदलते, भार्गव क्या कर रहे हैं, ऑफ टाइम के बाहर डालने की कोशिश कर रहे हैं और फॉलो बहुत अच्छा कर रहे हैं। राहुल जोगड़े सफल हो रहे तो और ऑफ टाइम के बाहर गेंदबाजी कर। देखिए ये एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर। उजव्या स्टेज अजून बाहेर गेला, पण जास्त त्या लाईनच्याही बाहेर गेले। पंचांनी आपले देखील मत नोंदवले। 13 चेंडू 40 धावांची आवश्यकता। फुल टॉस बॉल, राहुल जोगाड़िया, और टीम को चाहिए था भाई वो दे दिया, टीमला पाहिजे होता राहुल जोगाड़िया, चाहिए तो वो सिक्सर दे दिया, षटकार। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। अत्यंत सुरेख कामगिरी राहुल कडनं मैदानावरती। फुल टॉस बॉल होता, एक चेंडू तुम्हाला स्टंप मध्ये टाकायचा होता, तो टाकण्याचा प्रयत्न केला, चेंडू लँड नाही झाला आणि त्यानंतर राहुलने तो लँड केला स्क्वेअर लेग सीमारेषा पार। गोलंदाज टप्पा चुकला, बॅट्समनने षटकार ठोकला, पहिल्यांदा गुडघा टेकला आणि त्यानंतर हा षटकार ठोकलाय। राहुल जोगाड़ेच्या बॅटमधला अप्रतिम फटका। पुन्हा एकदा राहुलने सांगितलंय टाइगर अभी जिंदा है। 12 गेंदों में 34 रनों की जरूरत है। 2 मिनट और 34 सेकंड का समय आपके पास बचा हुआ ये ओवर कंप्लीट करने के लिए, क्योंकि 4 ओवर के लिए 20 मिनट का समय आपको दिया गया है। भार्गव पाटिल 1 ओवर 13 रन 1 विकेट। शाहिद के तरह 12 पर, राहुल कर रहे 8 पर, बहुत महत्वपूर्ण पारी कर रहे अपनी टीम के लिए। महत्वाचा होता त्या चेंडूवरचा षटकार, शेवटच्या बॉलवरचा षटकार। 2 मिनिटं बाकी आहेत, 2 मिनिटं जवळपास 15 सेकंदाचा खेळ आहे।
आणि मान्यवराचं देखील शुभागमन तर आपण साहेबांचं शुभागमन झाले त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. आणि साहेबांच्याच माहितीसाठी V24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 एका बाजूला संतोष भवन आणि दुसऱ्या बाजूला खुल्या गटातील गोटू 11चा संघ खेळतोय. 1 2 3 4 काउंटडाऊन नाही आहे. 12 चेंडू 34 धावा. 1 2 3 4 हे समीकरण आहे सध्या मैदानावरती. देवा पांडे सज्ज होतील गोलंदाजीसाठी. LM तुरे साहेब या ठिकाणी दाखल झाले. त्याचबरोबर गायकवाड साहेब आज या मंचावरती दाखल झालेले आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता आपण उपस्थित आहात. सर आपलं स्वागत है. पहले काकी बाद में बाकी. इस ओवर की अगली गेंदबाजी की गेंदबाज तैयार है. देवा पांडे 37 पर 3 स्ट्राइक रेट पर बल्लेबाज की बात करें तो इस वक्त बल्लेबाजी कर रहे शाहिद स्प्लिंग ऑन 12. गुट्टू 11 टीम के लिए जीत के लिए जो अभी दरकरार है ना उसके बारे में चर्चा. फुल टॉस के सर पर खेल दिया सीधे बल्ले से ठोक डाला 6 रन. फटका असा धुआधार हा गेला षटकार जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. शाहिद आहे भाई शाहिद आहे. आणि बघा अगदी लोअर फुलटा चेंडू वरती आक्रमण केलेलं गेलं होतं. साहेब देखील एन्जॉय करतात जसं तुम्ही चांगला उल्लेख केला पहिले काकी आणि बाकीचा उल्लेख ते केला होता. म्हणजे वादळ असू द्या किंवा ऊन वारा पाऊस असू द्या, धूप हो या बरसात, सर्दी हो या गर्मी, महाराष्ट्र पोलीस हमेशा आपके साथ. तसं महाराष्ट्र पोलीस दलातील नक्की साहेबांचं देखील आगमन झालंय. 11 चेंडू 28 धावा. 11 चेंडू 28. आता दुधारी तलवार आहे. दोन्ही बाजूला आक्रमण झालंय. उजव्या यष्टीच्या बाहेर पाहिलं सहाने सोडून दिलंय. तेरी मेरी वाला केलाय. एक बार तेरी एक बार मेरी. 10 बॉल 28 धावांची आवश्यकता. 10 बॉल रिमेनिंग 20 and 8 रन रिक्वायरमेंट. सबसे बेहतरीन मुकाबला और सबसे बेहतरीन यहाँ कॉन्टेस्ट बीच मैदान पर देवा अपने बॉलिंग में तैयार सामना करने के बल्लेबाज गब्बर शाहिद से किस पर स्ट्राइकर पर है. 10 गेंदों में 28 रनों की जरूरत है. राउंड विकेट गेंदबाजी ज्यादा हो गया. इससे पहले आप बच गए थे लेकिन इस बार आप बचने वाले नहीं है. व्हाइट बॉल का इशारा, अंपायर को एक्सरसाइज करने का मौका मिला. 10 गेंदों में जीतने के लिए फिलहाल 27 रनों की जरूरत है. इंटरेस्टिंग, रोचक और सबसे बेहतरीन मुकाबला विजय मामा चषक 2026 में. आणि विजयमामा चषकाला अगदी उच्चांकावरती म्हणजे याची जी उत्सुकता होती त्याच्यापेक्षा याची पब्लिसिटी अजून हाय करणारा हाय व्होल्टेज. दॅट्स अ हाय व्होल्टेज मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती आहेत. 10 चेंडू 27 धावांची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या बाहेर अपील जरूर झाले. अपील झाले. पंच दोन्ही आहेत का इशारा करतील काही घडलं नाही. पंच सांगता भाई बॅट खाली लागले. ते तुम्ही बोलतात ना कधी ना मुन्ना तसं काहीच झालंय. जी हाँ, इस वक्त ये एक्शन रिप्ले आपको दिखाते हैं. 9 गेंदों में 27 रनों की जरूरत है. राउंड विकेट गेंदबाजी, वाइड यॉर्कर, बल्ला जमीन पर लगा. उसके बाद में विकेट कीपर और बॉलर ने सवाल पूछा और अंपायर ने कहा ना मुन्ना ना, नॉट आउट है, कोई नुकसान तो नहीं है. अंपायर भी बहुत इंपॉर्टेंट इस वक्त. बहुत ही बढ़िया गेंद. ये गेंद कमाल की थी मेरे हिसाब से. इस मैच में जो ड्रीम बॉल और आपने शाहिद के खिलाफ गेंदबाजी की है. पांडे साहब है और पांडे साहब पे भी फंडा चल रहा है बीच मैदान पर. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला एक ड्रीम बॉल होता कारण वाईड यॉर्कर परफेक्ट यॉर्कर. आता बघूया पलटवार त्या बाजूला काय पुन्हा एकदा देवा पांडे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेने केला. डीप एक्स्ट्रा डिव्हिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे देवा सिंग. चेंडूची देवाणघेवाण. देवा पांडे, देवा सिंग, देवाणघेवाण चालू आहे. 8 चेंडूचा खेळ आहे. 26 धावांची आवश्यकता. 26ला तर 2+6 केलं तर 8 होतील. 8 चेंडूचा खेळ बरोबर बाकी आहे. 8 बॉल 26. क्या मुकाबला चल रहा है बीच मैदान पर. इतिहास वो नहीं रचते जो सोचते हैं, इतिहास वो रचते हैं जो करके दिखाते हैं. इस बार बहुत ही अच्छा मैच. 8 गेंदों में 26 रनों की जरूरत है. राहुल ऑन स्ट्राइक. ऑन साइड पर खेल दिया. बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. इस गेंद को फील्ड करेंगे मिड विकेट पर. थोड़ा सा फंबल हुए. दूसरे रन के लिए जाना चाह रहे मना किया. गब्बर ने मना किया. क्या गेंदबाजी. प्रेक्षकांना विनंती आहे सामना कुणी पण जिंकू द्या पण देवाने केलेली गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल ना तर मनापासून टाळ्या ठोका. टाळ्याचा गजर होऊन जाऊ द्या. जबरदस्त कामगिरी मैदान होती. 7 चेंडू 25 धावांची आवश्यकता. कमाल का मैच है. रोचक मुकाबला. हाई व्होल्टेज ड्रामा बीच मैदान पर. हाय व्होल्टेज मॅच. त्या साईडला टाळ्या वाजल्यात. टाळ्यांचा गजर डगआउट मधून आलाय. टाळ्यांचा गजर आपल्या मुख्य व्यासपीठावरून आलाय. 7 बॉल 25. 7 चेंडू 25 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर येणला शाहिद शेख. महत्वाचा चेंडू आहे या षटकातील.
ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हर पॉईंटच्या डोक्यावर केल्या पाडला केला जातोय, देवासिंग पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, शेवटच्या चेंडूवरती चौकार, मैच बराबरीवरती है, एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई है, बल्लेबाज कर रहे कमाल जिनका नाम शाहिद भाई है, शेवटच्या बॉलवरती चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. आज सकाळ झाली होती काय, बरोबर तशीच झाली होती का आज सकाळी? नाही नाही, कालचा मॅच 6 बॉल 21 अँडी होता तेव्हा, आणि त्याने 7 बॉल 21 होती आणि तो नॉस्ट्रायकर एंडला होता, आणि त्यानंतर सांगितलं आता धावायचं नाही, जे काय करायचंय मला करायचंय, आणि दोघांना जवळजवळ 14 ते 15,000 रुपयाचं बक्षीस मिळालं दोन खेळाडूंना. अर्थात तो मॅचच्या दिशेने जाऊया, चर्चा होते आहे, वेळ देखील महत्वाची आहे, खेळ देखील महत्वाचा आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 धावांची आवश्यकता, 50ला 3 स्थिती, गो टू 11. बघा सभेकडे आपल्या स्क्रीन भरती है, बीच मैदान पर चर्चा भी हो रही है, बहुत ही अच्छा मुकाबला, शानदार क्रिकेट मैदान के अंदर 6 गेंदों में 21 चाहिए. डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे और इसके बाद में डीका स्पोर्ट पर ये रोचक मुकाबला 6 गेंदों की कहानी लेके आएंगे. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक, खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशा. थँक्यू, वेलकम बॅक. पुन्हा एकदा येऊया आपण V24 फाउंडेशन्स वाघरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026. तुम्ही जसा इतिहासाचा उल्लेख केला होता, इतिहास रचना सोपं नहीं है, संघर्ष में आदमी अकेला चलता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है, और जब जब जग हंसा है ना उस पर, उसी ने इतिहास को रचा है. जेव्हा सर्वजण हसतात ना, सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघतात, ती वेळ असते स्वतःला सिद्ध करण्याची, ती स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. भाई जीतने का मजा तब आता है जब सब लोग आपके हार का इंतजार करते हो. त्यामुळे इतिहास इथेही रचला जाणार. कार्तिक 11 संतोष भुवन अगदी ते तयार आहेत, गो टू 11 विरार ते तयार आहेत. 6 बॉल 21. मैच कंटिन्यू करना है, टाइमिंग सही है. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता, म्हणून म्हटलं ना, अगदी 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 हिस्ट्री क्रिएट होणार आहे. हिस्ट्री एक जसं आता T20चं चालतं ना, या हिस्ट्री करेंगे, हिस्ट्री रिपीट करेंगे, तसा आहे आता हिस्ट्री करणार का, इतिहास इथे रचला जाणार का. आणि आता इतिहासाची कहाणी पण वेगळी आहे, म्हणजे इतिहासामध्ये भूगोल आणि आता इंटरनेटवरती गुगल दोघांनी हैराण केलंय. 6 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंडला राहुल, गोलंदाजीसाठी गोलंदाज रेडी होतोय. अमन भाई हाथ में कमान दी, आपके हाथ में कमान. अमन चले सीना तान. पहिला चेंडूवरती राहुल, राहुल नाम तो सुना होगा, सिक्सर, षटकार. पटका जसा खेळलाय. काही जण सांगतात बघा हा टॉस्टअप डिलिव्हर होता, टॉस्टअप. आणि काही जण सांगता भाई जसा MS चित्रपटामध्ये धोनी चित्रपटामध्ये डायलॉग आला होता, धोनी मार रहा है भाई, राहुल जोगाडिया भी मार रहा है. राहुल जोगाडिया भाई जो बोला वह कर दिया. आणि पहिल्या चेंडूवरती षटकार, सिक्सर ठोकलाय. शानदार क्रिकेट मैदान के अंदर राहुल द्वारा कल भी इस तरह से, इससे पहले वो एक बार फिर वो ओपन हाफ था, वहाँ भी इन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी राहुल जोगाडिया. एक समय था बतौर गेंदबाज इनको देखते थे, लेकिन पिछले 5-6 सालों की जो कहानी है ना, तो बिल्कुल ये बदल गए हैं. इनके पीछे आप अगर देखें तो ये ऑलराउंडर का स्टिकर लगा हुआ है. फील्डिंग बहुत अच्छी करते हैं, बल्लेबाजी करते हैं, गेंदबाजी करते हैं. और स्वागत हुआ गेंदबाज का, अमन तिवारी और राहुल जोगाडिया आपके ऊपर पड़े भारी. पहली गेंद पर छक्का है. कहानी देखिए, 5 गेंदों में 15 रनों की जरूरत है. राहुल इस पर स्ट्राइकर एंड पर, फ्रंट स्लिप पर खिलाड़ी पॉइंट है, कवर पर खिलाड़ी स्ट्राइक कवर, एक रन ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात. ये बढ़िया लाइन है. इस बार जजमेंट अच्छा होना चाहिए, नहीं तो परेशानी हो सकती है. एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाह रहे, थोड़ा खतरा भी हो सकता है. विकेट की में अच्छी दौड़, डगाट में तालियां बज रही है. अब दर्शक भी बढ़ गए, दिलचस्पी भी बढ़ गई है, मजा आ रहा है दर्शकों के लिए. जिंदगी जीने का मजा तभी है जब जिंदगी में इश्क हो. जिंदगी जीने का मजा तभी है जब जिंदगी में इश्क हो. और क्रिकेट खेलने का मजा तभी हो जब हारने का रिस्क हो. जीत और हार के बीच एक कमाल का माहौल बना हुआ है. शानदार मैच, 4 गेंदों में 13 रनों की जरूरत. बिलकुल. आणि रिस्कचा उल्लेख तुम्ही देखील केलाय, म्हणजे रिस्क घ्यायची, रिग्रेट होण्यापेक्षा रिस्क घेतलेली बरी. रिग्रेट नाही व्हायचं, रिस्क घ्यायची. खतरा धोका असतो आयुष्यामध्ये, धोका असतो, धोका पत्करून तुम्हाला खेळायचं आहे. क्लीन बॉल, अमन तिवारी अब पड़ गए राहुल पे भारी विकेट. आणि टूर्नामेंट चाललाय लय भारी,
लय भारी. बस झाली दुनियादारी, पिक्चर सुरू है लय भारी. वैसे कोशिश दोनों तरफ से जारी, लेकिन इस बार अमन तिवारी पड़ गए हैं राहुल जोगाड़े के ऊपर भारी. मजा आएगा. क्या कहानी चल रही है. रिस्क है तो रिवार्ड भी है. यहाँ गेंद आपने कहाँ डाली थी, जो राहुल जोगाड़े का स्ट्रांग जोन है, पैरों पर गेंद थी, लेकिन बल्लेबाज ज्यादा ऑफ स्टंप के बाहर चले गए थे, इसीलिए स्टंप के ऊपर गेंद बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए और राहुल जोगाड़े देखिए ज्यादा दूर चले गए. अगर घर का दरवाजा आप पीछे से खुला रखेंगे ना तो चोर तो आएगा, चोरी करके जाएगा. वही हुआ. दया बहुत खुश है, दया को अच्छा लगा. अब मजा आएगा. कुछ तो गड़बड़ है दया, कुछ तो गड़बड़ है. बीच मैदान पर बहुत कुछ हो रहा है और आपके पास 3 गेंदे हैं. 13 करायचे. जसं मराठीमध्ये म्हणतात बाबा काय नाही झालं तर 3-13 करून टाक. आणि तुम्ही उल्लेख केला बघा, मागचा 2 षटकार जर पाहिले ना, राहुलने केले होते डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. हा फटका खेळण्याचा केला लॉंग लेगला. बॅट थोडीशी हातामध्ये ती फिरली, ती गेल्या. 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. बिलकुल आपने सही कहा, रिस्क नहीं तो रिवार्ड भी नहीं. जर रिस्क नहीं घेतलं तर रिवार्ड देखील है. कामयाब होने के लिए अकेले आगे बढ़ना पड़ता है. लोग तब तो जुड़ते हैं जब आप कामयाब होते हुए. कामयाब अमन तिवारी बिल्कुल काबिलियत है उनमें. मंदार हा कोटपत्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला पाठीमागे निघून. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आपने काबिलियत का जिक्र किया था. असा वारा आला ना पतंग पण उड़ते, वारा आला तर कागज पण उड़ते. पण लेकिन कागज अपने किस्मत से उड़ता है, पतंग अपने काबिलियत पे. किस्मत साथ दे या ना दे, काबिलियत आपकी जरूर साथ देगी. कामयाब नहीं काबिल बनो, कामयाबी झक मार के आपके पीछे आएगी. बहुत इंपॉर्टेंट माइकल डिसूजा. इस बार अमन तिवारी साहब के लिए 1100 का इनाम मिलेगा क्योंकि क्लीन बोल्ड किया है. तो डिसूजा साहब थैंक यू सो मच. 2 गेंद में 12 चाहिए. व्हाट अ मॅच. 2 गेंद में 12 चाहिए. प्रेक्षकांना हा सामना आवडला असेल तर आमच्या वसईचे पालघरचे प्रेक्षक मनापासून टाळ्यांचा गजर करतील. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतात टाळ्यांचा गजर. हृदयाची धडधड वाढले. हाच तो सामना आहे, हीच ती मॅच आहे जिथे स्वतःला सिद्ध करायचंय, जिथे हा सामना तुम्हाला जिंकायचा आहे. हा सामना तुम्हाला या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचा है. गब्बर इस पक्ष करीन पर 2 गेंदों में 12 रनों की जरूरत है. फील्डिंग की बात कर तो फ्लाइंग स्लिप एक का खिलाड़ी कवर पर, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है. अमन तिवारी ओ अब्रे गेंद टपकाते अंदर की तरफ आई, गेंद चलेगी स्क्वायर लेग की तरफ. संतोष भुवन ने शिकंजा कस लिया है. एक बार हिस्ट्री रिपीट, जैसे कि एक बार फिर वो लाइन है अभी टीवी पर आ रही है, वो सर लाइन बताइए वो लाइन क्या है. बिल्कुल, या तो हिस्ट्री होगी या हिस्ट्री रिपीट होगी. हिस्ट्री रिपीट होगी. एक बार विनर की टीम इसी मैदान पर खेली है और 10 पर ऑल आउट हुई है. तो एक बार ये जो कहानी है हिस्ट्री विजय बाबा रिपीट हुई है, क्योंकि इस मैच में एक गेंद में जीतने के लिए 12 रनों की जरूरत है. तिवारी साहब कमाल की गेंदबाजी. बिल्कुल, इसे मैंने कहा था ना अमन भाई, अमन चले सीना तान, हाथ में लेके टीम की कमान, हाथ में कमान ली है, झेंडा घेतलाय. कोणता झेंडा घेऊ हाती नाही, विजयाचा झेंडा हाती अमने गेलाय. पण क्रिकेटचा खेळ असा आहे ना भावी, शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, शेवटची धाव, शेवटचा विकेट जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत काही सांगता येत नाही, समजता येत नाहीये. क्या कोई चमत्कार अभी बचा हुआ है? कोई चमत्कार नहीं है. परिस्थितियां कितनी भी कठिन हो, शेर अपना रास्ता खुद बनाता है. इस मुकाबले में बहुत ही शानदार फील्डिंग और संतोष भुवन टीम ने इतिहास रचा है. इनके लिए सुनहरा पल होगा और जीत का परचम लहराने का मौका. कांग्रेचुलेशन संतोष भुवन. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले. थँक्यू. गाण्यामध्ये चर्चेचा विषय विजयमामा चषक आहे, पण आज चर्चेचा विषय आहे या टीमने केलेला पलटवार, संतोष भुवनने केलेली कामगिरी. शेवटचा बॉलवरती षटकार जरूर आला, पण तोपर्यंत मॅच संपला होता. एक कॅच षटकार मारण्याचा प्रयत्न केला, तेच पाहतोय षटकार आहे की कॅच आहे बघूया, कारण बॉर्ड लाईनच्या अगदी जवळ आहे त्याच्यामुळे फक्त त्या बॉन्ड लाईनच्या किती जवळ आहे किती लांब आहे पंच इशारा करतीलच, पंच पाहतील. आउट दिलेले आहे. विश्वस्तरीय खेल मैदान पर हुआ टॉप क्लास खेल. विकास बहुत खुश, कांग्रेचुलेशन. आइए डीजे मास्टर, सेलिब्रेशन होगा. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक.
पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक उवा, 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 विजय मामा चषक दोन्ही संघ ग्रामीण आणि शहरी संतोष भुवन सरळ आतमध्ये यायचे कारण आता आपण फायनलचे दोन जे सामने आहेत त्याचबरोबर मी विनंती करेन त्रिशिका 11 वैतीपाडा जय बजरंग शिरगाव आपल्याला विनंती आपण या ठिकाणी लगेचच मैदानावरती यायचं आहे त्याचबरोबर क्रियांश 11 खारबाव चारही संघांनी मैदानावरती यायचं आहे विकास अफलातून कामगिरी केले अभिनंदन त्याबद्दल देवाकुडे देवा काळजी देवा तुला कळतंय का मी मराठीत काय बोलतोय ते देवा काळजी आता शिकलास ना बऱ्यापैकी हां प्लीज जरा चला मैदानावरती या आपण तुमच्याचे सुसंवाद नंतर साधणार आहोत कारण आपल्याकडे वेळ अतिशय महत्त्वाचा आहे 2 सामने शिल्लक आहे त्याचबरोबर या ठिकाणी क्रियांश 11 खारबाव त्रिशिका 11 वैतीपाडा जय बजरंग शिरगाव आणि संतोष भुवन चारही संघ मैदानावरती यायचे चला 40 संघ तोपर्यंत आपण मुख्य खेळपट्टीच्या दिशेने चला कारण मान्यवर देखील आहे त्यांचा वेळ महत्त्वाचा आहे V24 फाउंडेशन्स व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 आपण पाहत आहेत आणि आता अगदी आपण त्या ग्रँड फिनालेच्या दिशेनं जाणार आहोत फायनलच्या दिशेनं जाणार आहोत त्याकरता जे 4ही संघ आहेत त्या 4ही संघांना विनंती आहे आपण मुख्य खेळपट्टी विकेट आहे त्या दिशेने यायचं आहे त्यानंतर मान्यवर दाखल होतील बरोबर विकेटच्या दिशेनं काही प्राइज आहे ते देखील त्यांचं देखील चर्चा होईल पण तोपर्यंत आपण 4ही टीमला विनंती करतोय सध्या मान्यवरांना देखील पाहतोय व्यासपीठावरती ते देखील या सामन्याचा स्पर्धेचा मागच्या सामन्यातला जो थरार रंगला होता अगदी त्याचा आनंद देखील आला म्हणजे असं म्हणावं की योगायोग होता साहेबांचा आणि त्या मॅचमधला अगदी थरार रंगणं या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या होत्या आणि आपण आता जास्त वेळ न जाता आपण जाऊया जे 4ही संघ आहेत लाईन अप करा दोन्ही साईडनं ग्रामीण शहरी 4 संघ तिथे दाखल होतील